सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6 भावभक्तीची भावुक गाथा याचा भाग 2. स्वामींचं अभिवचन. माझ्या पत्नीच्या अनुग्रहाचं काम आता झालं होतं. निघताना स्वामींच्या निरोपासाठी म्हणून आम्ही उभयता पुन्हा त्यांच्या खोलीत गेलो. त्यावेळी ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि प्रसादाची पुडी पत्नीच्या हातात देत स्वामी तिला म्हणाले, तुम्हाला कधी भीती वाटली तर. आपल्या देहाकडे बोट दाखवीत स्वामी पुढं म्हणाले, 3दा स्मरण करावं. त्या दिवशी असं सर्व झाल्यावर मी, पत्नी आणि मुलं शेवटच्या गाडीनं पावसहून रत्नागिरीला आलो. नंतर दुसऱ्या दिवशी सांगलीस परतलो. मला आठवतं की पुढे सांगलीला आल्यावर 2-3 वेळा तरी माझ्या पत्नीनं प्रश्न विचारला होता, आपणावर संकट येणारशी दिसतात. स्वामी असं कसं म्हणाले? त्यावर मी तिला सांगितलं होतं, अगं संसारात काळजी भीतीचे प्रसंग नेहमी असतातच. त्यातून सुटण्यासाठी स्वामींनी तुझ्यावर मोठी कृपा केली आहे. निर्धास्त रहा. माझी पत्नी आत्यंतिक अबोल आणि अनासक्त अशीच होती. स्वामींनी सांगितलेलं साधन ती न चुकता पण मोजकं असंच करीत असे. तिला नवनाथांच्या पोथीचं विलक्षण प्रेम होतं. ती पोथी ती वाची. 1964 ते 1973 या काळात तिला स्वामी स्वरूपानंदांच्या यौगिक शक्तीचे अनेक अनुभव आले. त्यातील तिचे काही अनुभव यापुढे आता मी देत आहे. 1968ची गोष्ट. पुण्यातील आमच्या घरी सिद्धचरित्र या पोथीचं काम चालू होतं. स्वामींचे एक पट्टशिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती हे ते काम करीत होते. काम जवळजवळ संपतच आलं होतं. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती संन्याशी. माझ्या बंधूंनी आणि भावजाईंनी स्वामींची पाद्यपूजा केल्याचं माझ्या पत्नीनं ऐकलं होतं. संन्याशाची दाम्पत्यानं सशास्त्र अशी पूजा करून संन्याशाला भिक्षा वाढावयाची असा हा एक विधी आहे. स्वामींची अशी पूजा आपणही करावी अशा तऱ्हेचा एक संकल्प माझ्या पत्नीच्या मनात त्यावेळी उठला. तिनं तो विचार मला सांगितला. मी तिला म्हटलं, हा विधी करायचा म्हणजे तुला नऊवारी साडी घेण्यापासून तयारी करावी लागेल. स्वामी आळंदीस निघताना विचार करू. असं माझं बोलणं माझ्या पत्नीशी त्यावेळी झालं होतं. पुढे एका आठवड्यातच माझा पावसला स्वामींकडे जाण्याचा योग आला. मी पावसला गेल्यावर स्वामींनी सिद्धचरित्राच्या कामासंबंधी चौकशी केली. काम आता संपत आलंय, लवकरच सत्यदेवानंद आळंदीस जायचे आहेत इत्यादी माहिती मी स्वामींना सांगितली. सायंकाळी माझी निघण्याची वेळ झाली. निघताना माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्रीमती आत्यास नमस्कार करण्यासाठी म्हणून मी देसायांच्या स्वयंपाकघरात गेलो. आत्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, आत्या जातो. तो आत्या मला म्हणाल्या, जरा थांबा,
या खेपेस तुमच्या पत्नीला एक पातळ देणार आहे. नऊवारी आहे, नेसतील का? मला आश्चर्य वाटलं. म्हटलं, स्वामींच्या दरबारात आमच्या पत्नीचा संकल्प आलेला दिसतो. गेली 8-9 वर्ष आपण इथं येतो आहो, अशा तऱ्हेचा हा पहिलाच अनुभव येतोय. आत्या आपल्या कृतीत बऱ्याच वेळा स्वामींच्या इच्छा साकार करीत असत, असा अनेक प्रसंगीचा अनुभव होता. म्हणून काहीच बोललो नाही. ते पातळ तसंच बॅगमध्ये टाकलं आणि पावस सोडलं. पुण्यात घरी आलो, कळलं सत्यदेवानंद आळंदीस परत गेले म्हणून. शेवटी तशी काही पूजा मी करू शकलो नाही. मी मुद्दाम असं काही करीत नाही. सहज जमलं तर करायचं असा माझा स्वभाव. पुढे करू करू म्हणत काळ निघून गेला. आता ते पातळ माझ्या पत्नीच्या सद्गुरूंवरील प्रेमाची आणि सद्गुरूंच्या तिच्यावरील कृपेची साक्ष देत अजून तसंच ट्रंकेत पडून आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा या 6व्या प्रकरणातला 3रा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.